नमस्कार. सहस्रनामातल्या जवळपास 250पेक्षा अधिक नावांचा विचार केल्यानंतर आता आपण पुढे सरकतोय. आपला 25% एवढा टप्पा आता पार पडला. फक्त 25%. अजून बराच मोठा टप्पा गाठायचा आहे. खरं सांगू, नामसहस्त्र लिहिलंय म्हणून आपण फक्त 1000 नावांचा विचार करतो. त्याची नावं तर इतकी आहेत ना. तो अनंत कोटी ब्रह्मांड नायक आहे. त्यामुळे तो अनंत कोटी ब्रह्मांडाचा नायक असल्यामुळं त्याला तेवढी नावं द्यायला तर हरकतच नाही. त्यामुळे या नावांचा कितीही उच्चार करायचा ठरला तरी तो कमी पडेल. फक्त लिहिणाऱ्यांनी, सांगणाऱ्यांनी त्याला आठवणारी त्यावेळेला सहस्त्रनावच सांगितली. इतकंच आहे, बाकी काही नाही. त्यामुळं आज त्या नावांचा विचार करताना मला काही गोष्टी तुम्हाला जाणीवपूर्वक सांगायच्यात. त्या ओघात त्या नावाजवळ येतील. पण एक गोष्ट सुरुवातीलाच सांगून ठेवतो. भारतात गोवंश हत्याबंदी का करावी याचं उदाहरण तुम्हाला आजच्या श्लोकांच्या मध्ये मिळेल. गो म्हणजे गाय, ही तर आम्हाला पूजनीय आहेच आहे. पण त्यासोबत बैलसुद्धा किती उपयोगाचा आहे. काय आहे त्याचं नाव? विष्णूंनीच बैलाचं नाव का धारण केलं आहे हे तुमच्या सगळं लक्षात येईल. खरं तर बैल म्हणजे नंदी, आणि नंदी हे शिवाचं वाहन असताना सुद्धा मी विष्णूला ते का जोडतोय हेही तुमच्या लक्षात येईल. खूप खूप परंपरांचा उल्लेख आता आजच्या ह्याच्यामध्ये येणार आहे. त्यामुळं शांतपणे ऐका. एक श्लोक जो आत्ता आपण पहिला ज्या नावाचा विचार करणार आहोत, ज्यात 256 ते 264 इतकी नावं समाविष्ट आहेत, त्या श्लोकाला आधी आपण ऐकून घेऊया. वृषाहि वृषभो विष्णुर्वृषपर्वा वृषोदरः वर्धनो वर्धमानश्च विविक्तः श्रुतिसागरः. ऐकलं? यातली नावं कुठली कुठली आहेत? वृषाहि, वृषभो, विष्णू, वृषपर्वा, वृषोदरा, ही एवढी नावं आहेत पहिल्यांदा. आणि नंतर वर्धन वर्धमानस्य विविक्त श्रुतिसागर अशी नावं आहेत. याचा अर्थ काय होतो? ज्याच्यामध्ये यज्ञ किंवा धर्म आहे आणि जो भक्तासाठी इच्छित वस्तूंचा वर्षाव करणार आहे. पहिलं कोणतं आहे? वृषाही. धर्म आणि यज्ञ दोन्ही आहे. धर्म आणि यज्ञातून वर्षाव होत असतो. कशाचा वर्षाव होत असतो? इच्छित वस्तूंचा. हा इच्छित वस्तूंचा वर्षाव करणारा वृषभो हा शब्द वापरलाय. वृषभ, वृषभ म्हणजे बैल. बैल का म्हटलंय? वृषभ जसा जंगलाचा राजा, सर्वोत्तम प्राणी कोण असेल जंगलातला वन्य पशूच्या मध्ये, तर तो सिंह आहे. आणि पाळीव पशूच्या मध्ये, ज्यांना इंग्रजीत कळतं, डोमॅस्टिक ॲनिमल्स खूप आहेत ना. बैल, गाय, कुत्रा, मांजर. तसं डोमॅस्टिक ॲनिमल्सच्या मध्ये, पाळीव प्राण्यांच्या मध्ये, नागरी वस्तीतील प्राण्यांच्या मध्ये सर्वश्रेष्ठ कोण असेल तर तो वृषभ आहे. हा सर्वश्रेष्ठ वृषभ काय? तर तो गोधनाची वृष्टी करतो. म्हणजे गोधन आपल्याला देतो. 1. 2, तो आपल्या शेतांच्या मध्ये मेहनत करून त्यातून धान्याची वृष्टी करवतो. सर्वार्थाने तो श्रेष्ठ आहे पाळीव प्राण्यांच्या मध्ये. म्हणून देवानी त्याचं नाव धारण करून घेतलंय वृषभो. आता इथे थोडीशी एक गडबड आहे बरं का. वृषाही, वृषभो, विष्णू असा शब्द वापरलाय. मला असं वाटतं व्यक्तिगतरित्या, तुम्ही दुरुस्त करा, जे जाणकार आहेत यातले त्यांनीही दुरुस्त करावं. वृषाही, वृषभो, पुढचं नाव आहे वृषपर्वा, त्याचा पुढचं नाव आहे वृषोदर. इथे विष्णू का आला असावा? विष्णू का आला असावा? कारण सगळीच तर वृषाही, वृषभो, विष्णू, वृषोदर अशी येताना ते नाव कदाचित विष्णू नसावा. कदाचित. मला ज्यांना याविषयीचा ज्ञान आहे त्यांनी कृपया मला दुरुस्त करावं. मला असं व्यक्तिगतरित्या वाटतंय की ते विष्णू नव्हे, वृष्णू असावं. वृष्णू म्हणजे कृपेचा वर्षाव करणारा. कारण विष्णू नाव याआधी येऊन गेलंय. उच्चार दोषांच्या मुळे असं घडलंय
काय असावं नेमकं मला माहीत नाही, पण तो विष्णू असावा. विष्णू म्हणजे वर्षाव करणारा. कशाचा? त्याच्या कृपेचा वर्षाव करणारा. जसा वर्षाव वृष्णू हा शब्द इथे असावा, म्हणून वृषाही वृषभो विष्णू वृषपर्वा वृषोदरा असा तो कदाचित शब्द असावा. कारण या पुढच्या 2 आणि मागच्या 2च्या मध्ये एकटाच विष्णू आहे. हा एकटाच विष्णू आहे, त्यामुळे तो बदल असावा असं मला वाटतं. तो विष्णू मी वर्षाव करणारा असंच गृहीत धरतो. वृषपर्वा परमपदाला पोचण्याची शिडी असलेला, सोपान असलेला. परमपदाला पोचायचं असेल तर कशावरून तरी वर जावं लागेल ना, आणि ते वर जाणं काय तर ती शिडी आहे, हा सोपान आहे, या पायऱ्या आहेत. ज्ञानेश्वरांच्या पूर्ण बंधूंच्या नावात सुद्धा असाच तुम्हाला आढळतं ना. निवृत्ती पहिल्यांदा काय करावं लागतं? निवृत्त व्हावं लागतं. नुसतं निवृत्त होऊन भागत नाही. त्याला मोकळा झाला होता मी, मला कुठल्याच मोहात नाही, देवा माझा मोह संपलाय, मला दे, काय तुला द्यायचंय ते, असं नाही करता येत. ज्ञान मिळवावं लागतं त्याचं. मग निवृत्ती, ज्ञानदेव. निवृत्तीनंतर मिळालेलं ज्ञान म्हणजे मोहापासून निवृत्त होऊन मग मिळालेलं ज्ञान हाच सोपान म्हणजे पायरी बनतो मुक्तीकडे जाण्याचा. मग मुक्ताई. निवृत्ती ज्ञानदेव, सोपान मुक्ताई. तसं हा वृषपर्व आहे, सोपान आहे. कशाचा? परमपदापर्यंत पोहोचण्याचा. आणि मग वृषोदर हे नाव येतं, ज्याच्या उदरातच धर्म वाढतो, ज्याच्या उदरातूनच धर्म निघतो, असा तो वृषोदर. आता हा यज्ञ धर्म आहे. यज्ञ आणि धर्म ज्याच्याकडे आहे, जो भक्तांसाठी इच्छित वस्तूंचा वर्षाव करणारा वृषभ आहे, जो कृपेचा वर्षाव करणारा आहे, परमपदाला पोचण्याची शिडी आहे, असा देव आपल्याला भेटला की मग तो वर्धन, वर्धमान, विविक्त आणि श्रुतिसागर असतो. म्हणजे वर्धन म्हणजे वाढ, वर्धमान म्हणजे वाढविणारा, संसारापासून अलिप्त होणारा निवृत्ती, संसारापासून अलिप्त होणारा विविक्त असतो. आणि असा संसारापासून अलिप्त झालेला, विविक्त झालेला श्रुतिसागर असला पाहिजे. वेदांचा सागर, वेदांचं ज्ञान असला पाहिजे. मुक्ती, ज्ञान, सोपान. मुक्ती, सोपान, ज्ञान, निवृत्ती, निवृत्ती, ज्ञान मिळवणे, हाच सोपान मुक्तीचा. येते लक्षात? म्हणजे आमचा प्रत्येक संस्कृतातला ग्रंथ हा एकमेकांशी जोडलेला आहे, हे विसरून चालणार नाही. त्याच्या पुढच्या श्लोकाकडे आपण जाऊया. सुरुवातीला श्लोक ऐकू आणि मग त्यातल्या नावांचा विचार करू. सुभुजो दुर्धरो वाग्मी महेंद्रो वसुतो वसुः नैकरूपो बृहद्रूपः शिपिविष्टः प्रकाशनः. यात कोणकोणती नावं आलीत? सुभुज, दुर्धर, वाग्मी, महेंद्र, वसूद, वसु, नैकरूप, बृहद्रूप, शिपिविष्ट आणि प्रकाशन. एकेका ओळीचा विचार करू. फार लवकर समजायचं असेल, पटकन समजून घ्यायचं असेल तर हे एक एक ओळ बघितली पाहिजे. कारण असं एकेका नावाचा विचार केला की लवकर समजत नाही. फक्त नावांचे अर्थ समजतात, एकमेकातली त्याची जोड लक्षात येत नाही. जगाचे रक्षण करणारे अतिसुंदर हात म्हणजे सुभुज. गाणं आहे बघा एक. देखणे ते हात जे सोहाळे घडविताती, देखणी ती पाऊले जी स्वस्ती पद्मे रेखिती. आता यातले सुभुज, नुसता भुज नाही आहे, नुसते हात नाही आहेत, सुभुज आहेत. आणि हे सुभुज काय आहेत? जगाचं रक्षण करणारे. रक्षण करणारा हात सगळ्यात सुंदर असतो बघा. जगाचं रक्षण करणारे सर्वात सुंदर हात. दुसरा दुर्धर, जो जिंकण्यास कठीण आहे, सर करण्यास कठीण आहे, त्याच्यावर आरूढ होण्यास कठीण आहे, धारण करण्यास कठीण आहे, असा तो दुर्धर. वाग्मी, देववाणी उत्पन्न करणारा. रक्षण करणारे हात, धारण करण्यास कठीण आणि देववाणी उत्पन्न करणारा असा तो. असं असलं की तो धन देणारा बनतो, देवांचे शिखर बनतो. महेंद्र देवांचे शिखर बनतो, वसूद बनतो धन देणारा, आणि वसू बनतो अंतरिक्षात राहणारा. हा अंतरिक्षात राहणारा, धन देणारा, देवांचे शिखर असलेला, महेंद्र असलेला हा ईश्वर
सर्वांसाठी पूजनीय असतो. एक लक्षात ठेवायचं, कधी पण एखादी गोष्ट जर नाही कळली ना, म्हणजे असं वाचतोय आपण आणि सरळ नाही कळलं तर उलटं वाचायचं. एकदा उलटं वाचून बघा, मग तुमच्या लक्षात येतं ती गोष्ट नेमकं काय म्हणते ती. हे उलटं वाचणं काय असतं? मी एक कविता उदाहरण म्हणून सांगतो. आशयाच्या अंबराने शब्द माझा टंचफावा, कोरडा माझा उमाळा रोज माधुर्यात नावा, स्पंदने ज्ञानेश्वरांची माझी या वक्षात व्हावी, इंद्रिया वाचून मीही इंद्रिये भोगून घ्यावी. आशयाच्या अंबराने शब्द माझा टंच व्हावा, कोरडा माझा उमाळा रोज माधुर्यात नावा, स्पंदने ज्ञानेश्वरांची माझी या वक्षात व्हावी, इंद्रिया वाचून मीही इंद्रिये भोगून घ्यावी. लवकर नाही कळत, जरा उलटं वाचून बघा. शेवट कशात आहे? इंद्रिया वाचून मीही इंद्रिय भोगून घ्यावी. इंद्रियाच्या वाचून मला इंद्रिय भोगायची आहेत. कसं मिळेल? स्पंदने ज्ञानेश्वरांची माझी या वक्षात व्हावी. माझ्या वक्षात ज्ञानेश्वरांची स्पंदनं व्हायली पाहिजेत. त्याच्या आधीची प्रक्रिया काय? कोरडा माझा उमाळा रोज माधुर्यात नावा. मी अर्थ सांगत नाही हा कुणाच वाघवाळीचा. कोरडा माझा उमाळा रोज माधुर्यात नावा आहे. आता त्याच्या पलीकडं अजून एक ओळ आहे. आशयाच्या अंबराने शब्द माझा टंच व्हावा. सुलटं नाही कळलं, उलटं वाचलं की आपोआप लक्षात येतं. ते लक्षात ठेवायचं. त्यामुळं अंतरिक्षात राहणारा हा धन देणारा आहे. देवाचं शिखर आहे, देवांचेही शिखर आहे. शिखरावरचा देव नाही, देवांचंच शिखर आहे, हे लक्षात ठेवायचं. पुढे नाव आहेत नैक रूप, अनेक रूप असलेला तो, बृहद रूप, खूप मोठं रूप असलेला तो, शिपिविष्ट, किरणांनी अवर्णित केलेला, किरणांच्या मध्ये असलेला, आणि प्रकाशन, सर्वांना प्रकाशित करणारा असा तो, सर्वांना प्रकाशित करणारा, स्वतः प्रकाशाच्या तेजाच्या मध्ये राहणारा, त्यानंतर वेगवेगळी रूपे धारण करणारा, अनेक रूपे, महान रूपे धारण करणारा असा तो. पुढचा श्लोक ऐकूया आणि मग पुढे जाऊया. पुढचा श्लोक साधारणतः 275 ते 282 एवढी नावं याच्यामध्ये येतात. तो ऐका. ओजस्तेजोद्युतिधरः प्रकाशात्मा प्रतापनः, ऋद्धस्पष्टाक्षरो मंत्रश्चंद्रांशुर्भास्करद्युतिः. यातला पहिलाच शब्द फार छान आहे, तो लांब आहे. म्हणजे कदाचित 3 नावं आहेत आणि त्याचं तिन्हीचं एकत्रित केलं आहे. ओजस तेजो द्युतिधरा. हा कुठे ऐकल्यासारखा वाटतोय तुम्हाला शब्द? कुठेतरी असं आपल्या रोजच्या एखाद्या गाण्यात येतोय, कधीतरी ऐकलाय वाटतोय तुम्हाला? खास करून दत्त संप्रदायात, दत्त संप्रदायाचे जे भक्त आहेत त्यांच्याकडं हा शब्द येतोय. भजन आहे दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा, आणि मग त्यातली वेगवेगळी नावं येतात. ओजस त्योजो द्युतिधरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा येतं ना. म्हणजे काशायांबर वसनधरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा, ओजस तेजो द्युतिधरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. हा शब्द आपण नेहमी अनेक लोकांनी तो उच्चारलेला असेल. तर तो काय आहे? सूर्यासारखा प्रकाश असलेला, ओजस, प्राबल्य, शौर्य. प्रकाश काय ह्याचा? प्राबल्य आणि शौर्याचा प्रकाश, प्रताप, प्रभा जो धारण करतो. ओजस, तेजो, द्युती. प्राबल्य, शौर्य याची प्रभा ज्याच्याकडे असतो तो प्रकाश स्वरूप. त्यानंतर सूर्यासारख्या तेजाने विश्वाला तापविणारा प्रतापन. प्रकाशात्मा म्हणजे त्याच्या प्रकाशाचं स्वरूप आहे तो, आणि जो आपल्या सूर्यासारख्या तेजाने विश्वाला तापवितो तो. आणि त्याच्या पुढची शब्द आहेत रुद्ध, स्पष्टाक्षरो, मंत्र, चंद्रांशू आणि भास्कर द्युती. हे काय आहे? धर्म, ज्ञान याचे, धर्म आणि ज्ञान याचं सगळ्याचं स्वरूप आहे. ओंकार स्वरूप आहे. उदात्त अक्षर आहेत. वेद मंत्र रूप आहे. चंद्रकिरणांच्या प्रमाणे आल्हाददायक आहे. आणि सूर्याप्रमाणे तेज असलेला तो भगवान विष्णू आहे. आजच्यातला शेवटचा श्लोक आपण जरा वेगवान पद्धतीनं बघूया. ऐका तो श्लोक पहिल्यांदा. अमृतांशोद्भवो भानुः शशबिन्दुः सुरेश्वरः,
औषधम् जगतः सेतुः सत्यधर्मपराक्रमः अमृतांशु उद्भव यातला पहिला शब्द आहे अमृतांशु उद्भव. चंद्र ज्याच्यापासून उत्पन्न झाला तो. एक गाणं आठवतंय का? जिसकी रचना इतनी सुंदर वो कितना सुंदर होगा. आठवतंय? हां. चंद्र ज्याच्यापासून उत्पन्न झाला आहे आणि चंद्र किती मोहक असतो आपल्याला माहित आहे. चंद्र किती सुंदर असतो तोही आपल्याला माहित आहे. चंद्र ज्याच्यापासून उत्पन्न झाला आहे अमृतांशु उद्भव जो आहे अमृताचाही उद्भव आहे. अमृताचा अंश जिथून चंद्र जिथून उत्पन्न झाला तो आहे. म्हणजे एक संस्कृत सुभाषित तुम्हाला मागे सांगितलंय ते आत्ता सांगतो. चंदनम शीतलम लोके चंदनादपि चंद्रमहा चंद्र चंदन योरमध्ये शीतला साधू संगती. चंदन शीतल आहे. चंदनाच्या पेक्षाही शीतल काय असेल तर चंद्र आहे. या चंद्राची शीतलता माधुर्य इतकं शीतल असेल तर त्याचा उद्भव ज्याच्यापासून होतो तो किती सुंदर असेल. तो अमृतांशु उद्भव आहे. पण तरीही तो भानू आहे. तीव्र प्रकाशमान आहे. त्यानंतर तो शशबिनू आहे. चंद्राप्रमाणे पोषण करणार आहे. सुरेश्वर आहे. सुरांचा देव आहे. औषध आहे. रोगावरचे औषध आहे. जगत सेतू आहे. हा भवसागर पार करण्यासाठी या तीरावरून त्या तीरावर जो जोडतो तो जगत सेतू आहे. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे सत्य धर्म पराक्रम आहे. धर्म सत्य आणि पराक्रम हे गुण ज्याच्याच आहेत तो सत्य धर्म पराक्रम आहे. अशा विष्णूला अशा परमात्म्याला माझं वंदन असो. नमस्कार.